Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. मुंबई महानगरपालिकेचा निकाल समोर आल्यानंतर आता सगळ्याच आकड्यांचं गणित जे आहे ते हळूहळू समोर यायला लागलंय। त्याच्यातनं अनेक अनालिसिस जे आहेत ते समोर येतात। कोणाचा वोट शेअर किती आहे, कोणाचा स्ट्राइक रेट किती आहे, हे सगळं बघितलं जातंय। सो यातलाच एक फॅक्टर आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आणि तो असा की मुंबईमध्ये कुठल्या पक्षाचा किती स्ट्राइक रेट होता, म्हणजे त्यांनी ज्या जागा लढवलेल्या आहेत त्याच्यातल्या किती जागा ते जिंकले आणि त्याच्यातनं एक पर्सेंटेज काढून त्यांचा स्ट्राइक रेट किती होता हे याचा अंदाज जो आहे तो बांधला जातो। आणि तेच आकडे, अधिकृत आकडे जे आहेत ते आता समोर आलेले आहेत। सो जे मेन पक्ष होते, जे चर्चेत होते, ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार दिलेले होते, अशा सगळ्या पक्षांचे आकडे आपण बघणार आहोत आणि त्याच्यातनं समजून घेणार आहोत की नेमकं कोणाचा किती स्ट्राइक रेट राहिलेला आहे या मुंबईतल्या झालेल्या निवडणुकीमध्ये, जी असंख्य वर्षांनंतर झालेली होती, ज्याच्यावरती अर्थातच आता महापौर कोणाचा बसेल, महापौर हा भाजपचाच होतो का एकनाथ शिंदेंचा होतो की आपल्याला एक वेगळीच युती किंवा आघाडी तयार होताना बघायला मिळते, हे सगळे प्रश्न तसेच आहेत। पण त्याच्या आधी जो डेटा समोर आलेला आहे तो समजून घेऊयात आणि बघूयात की कुठल्या पक्षाचा किती स्ट्राइक रेट राहिलेला आहे। तर सगळ्यात पहिले आपण याच्यामध्ये काय काय कॅटेगरीज आहेत, तर याच्यामध्ये आहे पक्ष, त्याच्यानंतर त्यांनी लढवलेल्या जागा, त्यांनी जिंकलेल्या जागा आणि त्याच्यातनं त्यांचा आलेला स्ट्राइक रेट। सो पहिले अर्थातच सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे तो आहे भाजप। याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्यांनी 135 जागा मुंबईमध्ये लढवलेल्या होत्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर, आणि त्याच्यातही ते म्हणजे या दोघांमध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे आणि मुंबईत सुद्धा भाजपच्या सगळ्यात जास्त जागा आलेल्या आहेत। 89 इतक्या जागा भाजपनं याच्यामध्ये जिंकलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये, आणि त्यांचा स्ट्राइक रेट हा 66 झालेला आहे। म्हणजे ऑलमोस्ट त्यांनी अर्ध्या म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त जागा तर अर्थात त्यांनी याच्यामध्ये जिंकलेल्याच आहेत, पण या सगळ्यामध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। त्यांच्या खालोखाल दुसऱ्या नंबरचा पक्ष जर कुठला ठरला असेल तर तो आहे उद्धव ठाकरेंचा पक्ष, शिवसेना युबीटी। आता ह्या पक्षाने किती जागा एकंदरीत लढवल्या होत्या, तर त्यांनी 160 जागा लढवल्या होत्या। त्याच्यातल्या 65 जागा त्यांच्या ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत आणि त्यांचा जो स्ट्राइक रेट आहे तो 40.62% इतका त्यांचा स्ट्राइक रेट या निवडणुकीमध्ये आलेला आहे। आता याच्यामध्ये सुद्धा अनेक फॅक्टर्स आहेत की भाजप यांची जी स्ट्रॅटेजी होती ती अगदी सुरुवातीपासून खूप क्लिअर होती। त्यांची मतं कुठली आहेत हे त्यांना माहिती होतं। त्यांनी त्या पॉकेट्समध्ये जाऊन त्यांचा प्रचार किंवा घरोघरी जाऊन प्रचार या सगळ्या गोष्टी भाजपकडनं करण्यात आलेल्या होत्या। तर दुसरीकडे शिवसेना फुटल्यानंतरची ही पहिलीच महापालिकेची निवडणूक होती आणि बीएमसी हे ठाकरेंकडे अनेक गेल्या निवडणुकांपासून आहे, 20-25 वर्ष झाले की ठाकरेंचं त्याच्यावरती ठाकरेंच्या पक्षाकडे, शिवसेनेकडे ही बीएमसी जी आहे ती राहिलेली आहे। सो अर्थातच ही निवडणूक त्यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची होती, महत्त्वाची होती आणि त्यांनी एक नॅरेटिव्ह सेट केलं होतं की मराठी माणसासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे। सो त्यांनी मनसेबरोबर म्हणजे राज आणि उद्धव ठाकरेंची युती झाल्यानंतर ही निवडणूक ही त्यांच्यासाठीची पहिली अशी ठाकरे बंधूंची एकत्र आलेली निवडणूक होतीच आणि शिवसेना पक्ष फुटल्यानंतरची सुद्धा ही त्यांची पहिलीच निवडणूक होती। त्यांचे साधारण 100 पेक्षा जास्त नगरसेवक जे एकत्रित शिवसेनेमध्ये होते त्यांनी हळूहळू ठाकरेंची साथ सोडत त्यांनी वेगवेगळ्या पक्षांचे मार्ग स्वीकारलेले होते, पण त्यामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त नगरसेवकांनी पक्षांतर करून ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले होते। त्यांचे जे 2017 मध्ये 84 नगरसेवक निवडून आलेले होते त्याच्यातले सुद्धा निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलेले होते। सो हा त्यांच्यासाठीचा हा खूप चांगला स्ट्राइक रेट जो आहे तो आपल्याला सध्या बघायला मिळतोय की 160 जागांमधनं 65 जागा त्यांच्या ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत आणि 40.62% इतका त्यांचा स्ट्राइक रेट आलेला आहे। आता आपण बघूयात की एकनाथ शिंदे आणि इतर पक्षांचा काय स्ट्राइक रेट आलेला आहे। तर शिवसेना एकनाथ शिंदेंची आणि काँग्रेस यांचा काय स्ट्राइक रेट आलेला आहे, तर शिवसेनेनं किती जागा लढवल्या, तर 90 जागा त्यांनी लढवल्या आणि त्यातल्या 29 जागा ज्या आहेत त्या त्यांच्या निवडून आलेल्या आहेत। 32.22% इतका त्यांचा स्ट्राइक रेट आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतोय। आता दोन गोष्टी याच्यात खूप महत्त्वाच्या आहेत की एकनाथ शिंदे यांनी अतिशय हार्ड बार्गेनिंग केलेलं होतं। मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी एक खूप मोठा आकडा जो आहे तो लढवलेला होता। सुरुवातीला असं वाटत होतं की कदाचित ते आणखीन कमी जागा ज्या आहेत त्या त्यांच्या पारड्यात पडतील की काय, पण असं असताना सुद्धा त्यांनी 90 जागा स्वतःकडे घेतलेल्या होत्या आणि त्यातल्या 29 जागा ज्या आहेत त्या त्यांनी जिंकलेल्या आहेत आणि त्यांचा स्ट्राइक रेट जो आहे तो 32.22% या सगळ्यामध्ये आलेला आहे। आणि आता त्यांची अशी मागणी आहे की अडीच वर्ष महापौर
हा असावा किंवा शिवसेनेचा महापौर असावा अशी मागणी त्यांच्याकडनं केली जाते असं सध्या म्हटलं जातंय, अशी चर्चा आहे. कारण की त्यांनी त्यांचे जे सगळे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांना 3 दिवसांसाठी थेट 5 स्टार हॉटेलमध्ये बोलवलेलं आहे. आणि गेल्या वेळेला जेव्हा त्यांनी हे केलं होतं तेव्हा काय झालं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सो ही एक पॉसिबिलिटी सुद्धा आहे की महापौर पद जे आहे ते कदाचित त्यांना ते स्वतःकडे त्यांना हवं आहे किंवा 2.5 वर्ष करायचं आहे, अशा सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत. कारण की जर एकनाथ शिंदेची शिवसेना ही भाजप बरोबर नाही राहिली तर मग भाजप हा बहुमताचा आकडा स्वतःहून गाठू शकत नाही. त्याच्यासाठी त्यांना एकनाथ शिंदे हे खरं तर या इक्वेशन मध्ये किंग मेकर ठरतात असं सुद्धा याच्यामध्ये झालेलं आहे. काँग्रेस पक्ष जो 151 साधारण जागा ज्या आहेत त्या त्यांनी लढवलेल्या होत्या आणि त्याच्यातल्या 24 जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहेत. त्यांचा स्ट्राईक रेट जो आहे तो 15.89% इतका आलेला आहे या सगळ्यामध्ये. सो काँग्रेस खरं तर किंग मेकरच्या भूमिकेमध्ये येईल असा सुद्धा अंदाज जो आहे तो बांधला जात होता किंवा असं सुद्धा म्हटलं जात होतं ज्यावेळेला भाजपच्या जागा म्हणजे महायुतीच्या खरं तर जागा या साधारण 110 वरती अडकलेल्या होत्या आणि असं वाटत होतं की जर यांनी बहुमताचा आकडा गाठला नाही तर मग काय होईल आणि काँग्रेसच किंग मेकरच्या भूमिकेत येईल का असं सगळं म्हटलं जात होतं. तर दुसरीकडे निवडणूक सुरू असताना ज्या वेळेला काँग्रेसनी स्वबळाचा नारा दिला त्यानंतर अशी शंका होती की काँग्रेसच्या खरंच कितपत जागा निवडून येऊ शकतील. पण 24 साधारण त्यांच्या जागा ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत मुंबईमध्ये. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी, लातूरमध्ये तर काँग्रेसची एकहाती सत्ता जी आहे ती येणार आहे. अनेक ठिकाणी काँग्रेसनी खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स देऊन त्यांचे नगरसेवक जे आहेत ते निवडून आणलेले आहेत. आणि ज्या वेळेला एस्पेशली काँग्रेसबद्दल असं म्हटलं जात होतं की कुठलंही स्ट्रॉंग नेतृत्व त्यांच्याकडे नाहीये, खूप वादावादी अंतर्गत वाद जे आहेत ते सुद्धा काँग्रेसमध्ये आहेत, हे सगळं असताना सुद्धा त्यांचं खूप चांगल्या पद्धतीने नगरसेवक जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आहेत. अर्थात याच्यापूर्वी काँग्रेसनी याच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे, पण मुंबईमध्ये सध्या त्यांचे 24 नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले आहेत. आता उर्वरित पक्ष जे आहेत त्यांच्यामध्ये आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष आहे जो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबरोबर मुंबईमध्ये निवडणूक लढवत होता. त्यांच्यासाठी 11 जागा त्यांना देण्यात आलेल्या होत्या. त्याच्यातली त्यांची 1 जागा निवडून आलेली आहे आणि 0.90% 0.90% इतका त्यांचा स्ट्राईक रेट जो आहे तो आलेला आहे. मनसेनं 53 जागा ज्या आहेत त्या लढवलेल्या होत्या. त्याच्यातल्या 6 जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहेत आणि 0.86% इतका त्यांचा स्ट्राईक रेट आपल्याला बघायला मिळतो. एनसीपी अजित पवार हे सुद्धा स्वबळावरती लढत होते. मुंबईमध्ये त्यांची युती झालेली नव्हती शिवसेना आणि भाजप बरोबर. याच्यामध्ये त्यांनी 37 जागा लढवल्या. त्याच्यातल्या त्यांच्या 3 निवडून आल्या आणि त्यांचा स्ट्राईक रेट हा 0.81% इतका आपल्याला बघायला मिळतो. आता या सगळ्यामध्ये डिसअपॉइंटिंग याला म्हणायचं का किंवा एका पद्धतीनं मनसेचे 6 जागा निवडून येणं हे खरं तर चांगली गोष्ट होती. कारण की गेल्या वेळेला म्हणजे 17 मध्ये आपण जर बघितलं तर मनसेचे 7 नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले होते आणि काही वेळानंतर त्याच्यातल्या 6 नगरसेवकांनी मनसेची साथ सोडत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता आणि एक त्यांचे जे नगरसेवक होते ते फक्त राज ठाकरेंबरोबर राहिलेले होते आणि नंतर त्यांनी सुद्धा राज ठाकरेंना किंवा त्यांच्या पक्षाला रामराम ठोकलेला होता. पण या सगळ्यामध्ये जर बघितलं तर या वेळेला कमी जागा लढवून सुद्धा मनसेच्या 6 जागा ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत. आणि शर्मिला ठाकरे यांची जी प्रतिक्रिया समोर आलेली आहे त्याच्यात त्या असं म्हणालेल्या होत्या निकालानंतर की आम्ही फक्त सैन्याला आमच्या धान्य देण्याचं काम केलं, समोर आमच्या मिसाईल्स होत्या, तोफा होत्या, सगळंच होतं, त्याच्यामुळे आम्ही फक्त धान्य देण्याचं काम केलं आणि आमचा परफॉर्मन्स जो आहे तो चांगला आहे. आम्हाला खूप अभिमान आहे की आमच्या सगळ्या मनसैनिकांनी आणि शिवसैनिकांनी खूप चांगलं काम केलेलं आहे, अशा प्रकारची एक प्रतिक्रिया त्यांची समोर आलेली होती. पण राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स हा डिसअपॉइंटिंग राहिलेला आहे मुंबईमध्ये आणि त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा. पण एस्पेशली बीएमसीच्या अनुषंगाने विचार करायचा झाला तर त्यांच्या फक्त 3 जागा ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाचा तर केवळ 1च जागा निवडून आलेली आहे. कारण सुप्रिया सुळे असतील किंवा शरद पवार असतील हे आपल्याला फारसे प्रचारामध्ये दिसले नाहीत. मुंबईत तर ते आपल्याला अजिबातच ऍक्टिव्ह दिसलं नाही एनसीपी. फक्त जयंत पाटील जे आहेत ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबरोबरच्या शिवाजी पार्काच्या सभेमध्ये आपल्याला दिसलेले होते. इतकं असून सुद्धा त्यांची 1च जागा निवडून आलेली आहे. आणखीन जर त्यांच्याकडनं प्रचार किंवा शक्ती लावण्यात आली असती तर कदाचित हा आकडा बदलू शकला असता का, असा सुद्धा प्रश्न या सगळ्यामध्ये आलेला होता. पण आत्ताच्या घडीला त्यांचा स्ट्राईक रेट बघितला तर तो 0.90% असा त्यांचा तो स्ट्राईक रेट आहे. कारण त्यांची केवळ 1च जागा जी आहे ती मुंबईमध्ये निवडून आली आहे. सो हे एकंदरीत आकडे होते, हे एकंदरीत गणित होती, समीकरणं होती की कशी ही निवडणूक झालेली आहे किंवा आतापर्यंत किंवा कुठले फॅक्टर्स जे आहेत ते महत्त्वाचे ठरलेले आहेत या प्रत्येक पक्षासाठी. याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही ऑब्झर्वेशन्स असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आणखीन एक डिटेल्ड अनालिसिस घेऊन
की शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाया कुठे होत्या किंवा भाजपनी शिवसेनेच्या किती जागा घेतल्या, दोन्ही शिवसेनांमधल्या किती जागा या भाजपच्या पारड्यात आता आलेल्या आहेत, किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मराठी बहुल भागांमध्ये किती सीट्स कमवल्या, कशा कमवल्या, त्या किती त्यांच्याकडे आल्या आणि किती एकनाथ शिंदेकडे गेल्या, ही सगळी गणितं जी आहेत ती आम्ही हळूहळू तुमच्यासमोर मांडणार आहोत, त्याचे आकडे तुमच्यासमोर मांडणार आहोत. पण ह्या स्ट्राईक रेटबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय कारणं असू शकतात ह्या स्ट्राईक रेट्सची, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.